जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्रांनो आपल्या जे ते सर्वात आहे तिथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप येतो ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या इमेजवरती आपल्या क्लिक करून 20 सेकंदापर्यंत त्याची जी लेअर असेल ती आणायची। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा बीटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा आहे। त्यानंतर आपल्या सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्या बीटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा। तर आता बीट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बीट 3 वरती जिथे आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बीट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बीट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बीट 6 वरती आपल्या जे तिथं येऊन स्प्लिट करायचं आहे, परत आपल्या बीट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो इथं आपले जेवढे काही बीट असतील तर त्या बीटनुसार आपले जे इमेजेस जे असतील ते इथं तुम्ही स्प्लिट वगैरे इथं करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय अर्थ जो आपण इथं बीटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथं आपल्याला डिलीट करून टाकायचं आहे। तर आता आपल्या इथं जेवढे काही इथं इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेस आपलं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्र आता आपली इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, आता इनमध्ये थांबायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथं लव्ह लेटर अशा प्रकारचं एक इथं ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या जे ते परत सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्या इथं बघा एक ॲनिमी फ्रेम अशा प्रकारचा एक इथं भेटेल ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा। परत नंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे। कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्या इथं पेंडुलम ऑन हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपला ट्रिपल वाईफ हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपला पेंडुलम 2 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेज अँड डिसऑर्डर हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्या आणि आता परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं स्टिकी नोट हा जो इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं पेंडुलम 2 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या आणि परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा आपल्याला आता स्क्रीन वाईप अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा इथे। त्यानंतरच्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा आता एक हर्ट पार्टिकल अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा। त्यानंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन अनफोल्ड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर हे केल्यानंतर आपल्या परत काय करायचं बघा मित्रांनो, इथं शेवटला बघा मित्रांनो तुम्हाला दोन फोटोच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे बघा 9 सेकंदावरती। तर त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं, त्यानंतर आपल्याला ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तिथं थांबायचं आहे। तर तिथं आपला एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो आपल्या इथं द्यायचा, तो आहे मित्रांनो फिल्म इरेज हा जो इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून टाका। त्यानंतरच्या परत नंतरच्या बॉक्सवरती येऊन परत आपल्याला ट्रेंडिंगमध्ये थांबायचं आहे। त्या ट्रेंडिंगमध्ये थांबल्यानंतर बघा इथं पुल इन अशा प्रकारचा ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका। आता आपल्या जे तिथं काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे, तर ते करण्यासाठी आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचे। त्यानंतर मी सांगतो तिथं येऊन जावा। तर आपल्या आता इथं 6 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे 15 FFच्या पुढे, तर तिथं आपल्याला येऊन जायचं। त्या इमेजवरती येऊन आपल्या परत काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, त्याचं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून
दोन इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर 0 करा आणि वर्टिकल जे ते त्यांनी फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून टाका. त्यानंतर जे आपल्या परत काय आपल्या 9 सेकंदावरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून शेवटपर्यंत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपलाचा आता व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती इथं क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपलं यूट्यूब चॅनल इथं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तो पण ते जय हिंद जय महाराष्ट्र.